कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिलीपूट, तू का आलायस इकडे? हा? आणि काय रे मारुती, तू या घरातल्यांचा ड्रायव्हर आहेस ना? मग बंगल्याच्या बाहेर बसायचं, गाडीत बसायचं, बंगल्याच्या आत काय काम आहे तुझं? चला आउट। इकडे एकतर सासू मोमचे खूप इम्पॉर्टंट गेस्ट येणार आहेत जेवायला। तुम्ही पटकन सगळे याच्या आधी बाहेर थांबा। चला निघा, गेट आउट। हॅलो हॅलो, तुम्ही? अरे यार, हे बघा सगळे पहिले पटकन बाहेर व्हा। सासू मॉमच्या गेस्टचं जेवण झालं की उरलेलं जेवण मी तुम्हाला सगळ्यांना पोहोचवतं करेन, कळलं? गेट आउट, निघा। दिशा, तू त्यांच्याशी असं बोलू शकत नाहीस। आत्ताच्या आता सॉरी म्हण सगळ्यांना। मॅडम, असू दे ना। आज चांगला दिवस आहे आणि ह्या आनंदाच्या क्षणात मला मोडता घालायचा नाहीये म्हणून जाऊ देतेय। पण सासू मॉम, मी काहीच रॉंग नाही केलं। ते आपले अजून गेस्ट येऊन जेवून नाही गेलेले आणि सगळे सर्वंट्स अचानक आले आणि ते फ्लोर डर्टी करत होते, म्हणून मी त्यांना फक्त बाहेर जा असं सांगत होते। दिशा, गेस्ट आलेत। काय आलेत? कुठे आहेत? म्हणजे गाड्यांचा आवाज पण नाही आला। आपले गेस्ट इथे आलेत आणि हेच आहेत आजचे महत्वाचे गेस्ट। काय? त्यांच्या हात धुण्याची व्यवस्था करा। अहिल्या मॅडम, प्लीज असं काय करू नका। आम्हा सगळ्यांना अवघडल्यासारखं होतंय। सावित्री, हा सोन्यासारखा दिवस आम्ही तुमच्याचमुळे तर बघतोय। तुमच्या आशीर्वादांमुळे, प्रार्थनांमुळे आज आदित्य आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे। तुम्ही होतात म्हणून आम्हाला लढायचं बळ मिळालं। तुम्ही इथे घरी असता म्हणून आम्ही निश्चिंत असतो। आदित्य सोबत हॉस्पिटलमध्ये मी निर्धास्त राहू शकले। संपूर्ण किर्लोस्कर परिवार तुमचा ऋणी आहे आणि त्याची परतफेड म्हणून नाही, पण आमच्याकडून एक प्रेमळ भेट। तुम्ही सगळेजण आता हात धुवा आणि जेवायला बसा। तुमच्या सगळ्यांसाठी अहिल्या देवींनी खास स्वतःच्या हाताने सुग्रास जेवण बनवलंय। दामिनी, सगळ्यांचे हात धुवून घे। शी, या घाणेरड्या माणसांनी कधी स्वतःचे हात धुतले असतील का जेवताना? मी यांचे हात धुवायचे म्हणे। दामिनी, ऐकलं नाहीस का? पाहुणे आहेत आपले। ये लवकर। दे। प्रियानंद, तुम्ही निघताय का? हो, आजचं माझं सगळं काम झालं ना करून, सो निघते आता। हो, पण तुम्ही जेवला नाही आहात अजून। एक काम करा, तुम्ही आधी जेवून घ्या, मग हवं तर मी येतो ना तुम्हाला सोडायला। हो प्रिया, आतमध्ये सगळ्या सर्वंट्सचं जेवण करून झालंय, आता फक्त 2च सर्वंट्स बाकी आहेत, तू आणि पारू। जा जेवण करून घ्या। आज सगळेच सर्वंट्स खूप मान सन्मानाने जेवले। अहिल्या मॅडमना खूप किंमत आहे ह्या माणसांची। हा म्हणजे सगळ्यांनाच असते असं नाही,
पण एनिवेज प्रीतम सर आज माझा उपवास आहे सो मी नाही जेवणार आहे. नक्की ना? एक काम करा, तुम्ही फ्रुट्स घ्या किंवा ज्यूस. हा प्लीज काहीतरी घ्या ना. नाही नाही थँक्यू सर, मी निघते आता. ओके बाय. प्रीतम व्हॉट्स गोइंग ऑन? नथिंग. दिसतंय मला सगळं. ऑफकोर्स दिसणार, डोळे आहेत तुला. ऐक ना, स्टॉप इट. चेष्टा करण्यासारखं काहीच नाहीये. मी इतके दिवस झाले या घरात राहते, पण एकदा सुद्धा तुम्हाला विचारलं नाहीस की दिशा जेवलीस का? का? काय आहे ना दिशा, तुझ्याबद्दल काही कन्सर्न वाटावं इतक्या जवळची तुम्हाला वाटत नाहीस. बाय. चल ये बस जेवायला. चल सुरू कर. मी काय म्हणतोय, मी तुमच्या सोबत बसतो ना जेवायला. अरे आम्हाला अजून जेवायला वेळ आहे. श्रीकांत आणि प्रीतम काहीतरी ऑफिसचं काम करतायत ज्याच्यात आत्ता तुला लक्ष घालायची काहीही गरज नाहीये. कारण आत्ता तुझी प्रायोरिटी तुझी तब्येत असायला पाहिजे. त्यामुळे तू जेवून घे. काय रे, काय झालं? जेव की. आदित्य, तू एका कंपनीचा सीईओ आहेस. हा काय हट्ट चाललाय? प्लीज. पारू, तू पण जेवून घे. तुमचं आई लेकरांचं प्रेम बघूनच माझं पोट भरलं. पारूचं पोट इतरांना आनंदी बघूनच भरतं. बस. नक्की? ह्याच्यानंतर औषधं घ्यायची आहेत तुला? हो. मी ठेवते. तुमच्या ताटातलं जेवल्यानंतर ना पंचपक्वान्न खाल्ल्यासारखं वाटतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.